बंधुबाबा अशा खरातवर कठोर कारवाई करा, बिरसा फायटरची मागणी। महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या बंधुबाबा अशा खरातवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जगदीश पावरा, पप्पू अवया, दिलीप मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे बंधू अशा खरात यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। अशा खरात प्रकरणात गुन्ह्यात अनेक लोकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा खरात या बंधू ज्योतिषाने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांना धमकी देऊन समाजातील सामाजिक भीती, असुरक्षितता, अडचणींचा गैरफायदा घेऊन महिलांचे व सर्वसामान्य माणसांचे आर्थिक व लैंगिक शोषण केले आहे। या प्रकरणी SIT मार्फत निष्पक्ष, पारदर्शक, सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। महाराष्ट्र नरबडी, इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी, प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम 2013 कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी। बंधू अशा खरात यांनी जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे। पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून व त्यांचे संरक्षण करून तसेच साक्षीदारांना सुरक्षा देऊन या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करण्यात यावी। आरोपीचे राजकीय पुढारी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी गुन्ह्यामध्ये संबंध असतील तर त्यांना सह आरोपी करण्यात यावे। अशा बंधुगिरीच्या प्रकरणाचा शोध घेऊन गुन्हे नोंद करण्याचे निर्देश देण्यात यावे। अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोन जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात यावे। तरी बंधुबाबा अशोक खरात यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील बंधुबाबा अशोक खरात यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत। या खरात प्रकरणामध्ये अनेक पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही। या बंधुबाबावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केलेली आहे। खरं तर या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि जे जे या प्रकरणामध्ये दोषी आढळतील त्यांना या अशोक खरात प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। महाराष्ट्र नरबडी, अनिष्ट, रूढी, प्रथा, परंपरा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अधिनियम 2013 अनुसार या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून या नराधम विकृत अशोक खरातवरती कठोर कारवाई करण्यात यावी। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि लोकांची अंधश्रद्धा दूर होऊन लोकांमध्ये, जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सरकारने जनजागृती करावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे। या बंधू अशोक खरातवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत। जय बिरसा।